नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाइंड मेंटर ऑफिशियलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. जस्ट दुपारी संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा 2025चा पूर्वपरीक्षेचा पेपर झालेला आहे आणि ह्या सिरीजमध्ये आपण एक एक्सपेक्टेड आन्सर काय असणार आहे आणि थोडक्यात त्यामध्ये विश्लेषण बघणार आहे की कुठला ऑप्शन बरोबर आहे आणि कुठला ऑप्शन चुकीचा आहे. जास्त वेळ नाही घेता मुलांना उत्सुकता कशाची लागलेली आहे की प्रश्नाची उत्तरं काय, ती उत्तरं जाणून घेण्याची मुलांची उत्कंठा आहे आणि त्या अनुषंगाने आपण अर्थव्यवस्थेतले जे प्रश्न आहेत त्यांचे आपण उत्तरं काय असतील याच्यावरती चर्चा करणार आहोत. तर हा जो सेट आहे, हा सेट जो आहे तो बी ए सेट बी ए आहे हा. तर एवढी तुम्ही गोष्ट ध्यानात ठेवा. टोटल जर क्वेश्चन्स बघितले तर काही एक करंटचा क्वेश्चन जर बघितला तर 16 क्वेश्चन्स आहेत अर्थव्यवस्थेचे. प्रश्नांची डिफिकल्टी लेवल जर बघितली तर एक मॉडरेट डिफिकल्ट पेपर वाटतो, कारण का काही क्वेश्चन जे होते ते फॅक्च्युअल होते आणि त्यांचं उत्तर माहीत असणं थोडंसं चॅलेंजिंग आहे. जसं की मेक इन इंडिया वगैरे असेल किंवा जे मिलेट्समध्ये जे प्रोडक्शनचा जो नंबर वगैरे आहे तो खूप पाठीमागचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे तो विद्यार्थ्यांना ॲक्च्युअल एक्झाममध्ये त्याचं उत्तर आठवलंच याची थोडीशी शाश्वतता कमी आहे. त्यामुळे जास्त घाबरून न जाता कॉन्सेप्च्युअल जे क्वेश्चन्स होते ते मात्र आपण चांगले कव्हर केलेले गरजेचं आहेत. ऑलरेडी आपण जे विश्लेषण बघितलं 2024चं, तर त्या विश्लेषणात जर व्यवस्थितपणे तुम्ही बघितलं असेल तर त्या विश्लेषणमधूनच जवळजवळ 3 ते 4 क्वेश्चन्स रिफ्लेक्ट झालेले आहेत. इतके PYQ रिफ्लेक्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये. तर आपण फर्स्ट क्वेश्चन जो आहे आजचा तो बघू 21 नंबरचा. आता हा कशाच्या संदर्भामधला आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधनं विचारलीत. 2024ला कोणता विचारलं होतं? 2024ला त्यांनी गुणात्मक विचारलं होतं. सिंपल आहे, म्हणजे थीम एकच ठेवली, फक्त संख्यात्मक आणि गुणात्मक ह्या अशा दोन ठिकाणी त्यांनी ते मुलांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आता संख्यात्मक आणि गुणात्मक याच्यामध्ये फरक काय आपण त्या लेक्चरमध्ये पण बघितलं होतं. थोडक्यात जर सांगायचं झालं तर क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह असे दोन प्रकारचे आहेत. आता जे क्वालिटेटिव्ह असतं ज्याला आपण काय म्हणतो गुणात्मक आणि संख्यात्मक. प्रश्न कशा संदर्भात विचारलेला आहे? संख्यात्मक. तर जो गुणात्मक जो असतो तो काय असतो की भेदभाव पूर्ण असतो, वेरस क्वांटिटेटिव्ह जो असतो तो काय असतो? भेदभाव रहित असतो. याच्यामध्ये काय करतो आपण क्वांटिटेटिव्ह मध्ये की एकूण अर्थव्यवस्थेमध्ये मनी सप्लाय असेल किंवा क्रेडिट सप्लाय मॅनेज करण्याचं काम आपण कशामध्ये करतो? जे संख्यात्मक RBIची जी पतनियंत्रणाची धोरणं आहेत या थ्रू आपण हे सगळं साध्य करण्याचा प्रयत्न करतो. मग प्रश्नामध्ये काय विचारले की मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत. फर्स्ट कोणता येईल? मग आता ह्या संख्यात्मक साधनांमध्ये कोणते आहेत? तर त्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन आहेत. प्रत्यक्षमध्ये CRR आहे, SLR आहे, बँक रेट आहे आणि अप्रत्यक्षमध्ये ओपन मार्केट ऑपरेशन. आणि ओपन मार्केट ऑपरेशन मध्येच हा जो सेकंड ऑप्शन जो दिलेला आहे रेपो दर तो पण येतो. त्यामुळे याचं उत्तर काय येईल? खुल्या बाजारातील खरेदी विक्री. याला इंग्लिशमध्ये काय दिलंय? ओपन मार्केट ऑपरेशन आणि रेपो दर. वेळेस विशिष्ट प्रकारच्या अग्रिमावर, आता हे दोन बरोबर आहे, याचं उत्तर काय येईल? आपण जर सांगितलं B आणि D. 3 नंबरचं उत्तर आहे. सेकंड ऑप्शन का बरं चुकीचा आहे फर्स्ट नंबरचा ते बघू आपण. विशिष्ट प्रकारच्या अग्रिमांवर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते. आपण इथं काय बघितलंय की क्वांटिटेटिव्ह मेजर्स जे आहेत ते भेदभाव रहित आहे, म्हणजे हा काय पहिला स्टेटमेंट काय होतंय? चुकीचं होतंय. आणि पत अधिकृतता योजना, ज्याला यांनी काय दिलंय की क्रेडिट ऑथरायझेशन स्कीम, याला आपण क्रेडिट रेशनिंग पण म्हणतो. इंग्लिश शब्द आहे हा. क्रेडिट रेशनिंग म्हणजे काय की एखाद्या क्षेत्राला, अर्थव्यवस्थेतील क्षेत्राला किती टक्के बाबा तुम्ही कर्ज पुरवठा केला पाहिजे याला क्रेडिट रेशनिंग आपण म्हणतो. आणि हे कशामध्ये येतं? हे क्वालिटेटिव्ह मध्ये येतं, गुणात्मक मध्ये येतं, संख्यात्मक मध्ये नाही. त्यामुळे हा ऑप्शन देखील चुकीचा ठरतो. त्यामुळे याचं उत्तर काय येईल? ब आणि द. फक्त ब आणि ड. हा सरळ सरळ गेल्या वर्षी पण हा प्रश्न विचारला होता, हा गुणात्मकच्या संदर्भात विचारला होता. यावर्षी त्यांनी कशाबद्दल विचारले? संख्यात्मक साधनाच्या संदर्भात विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा क्वेश्चन एकदम इझी आहे. राजकोषीय तूट म्हणजे काय? बरीचशी मुलं ह्या ठिकाणी कन्फ्यूज होतील सर की सरकारी कर्ज ओळखता. हा जो सुरुवातीचं जे त्यांनी डेफिनेशन दिलंय, काय दिलंय की डिफरन्स बिटवीन गव्हर्नमेंट टोटल एक्सपेंडिचर अँड टोटल रिसीट एक्सक्लुडिंग बॉरोविंग्स. एक्सक्लुडिंग बॉरोविंग्स म्हणजे काय की सरकारी कर्ज वगळता सरकारचा एकूण खर्च आणि
एकूण मिळकत म्हणजे काय, राजकोषीय तूट. अगदी तंतोतंत करेक्ट डेफिनेशन त्यांनी दिलेली आहे कशाची, राजकोषीय तूटची. त्यामुळे हा ऑप्शन बरोबर आहे. याचं उत्तर काय यायला पाहिजे, ए फक्त, ए फक्त. भांडवली खर्च आणि महसुली उत्पन्न यातील फरक, आता असं काय कुठली कशाची डेफिनेशन नाहीये. आणि महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न यातील फरक ही कशाची डेफिनेशन आहे, ही जी महसुली तूट जी आहे, महसुली तूट जी आहे त्याची डेफिनेशन दिलेली आहे. त्यामुळं याचं काय, राजकोषीय तूट म्हणजे याचं उत्तर काय येईल, ए फक्त. पुढील प्रश्न, पुढील प्रश्न कशा संदर्भात आहे, आता हा अटल इनोव्हेशनच्या संदर्भातला प्रश्न आहे. नीट वाचून घ्या, पुढील विधाने विचारात घ्या. अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे का? अगदी बरोबर. कुणाचा पुढाकार आहे हा, हा नीती आयोगाचा पुढाकार आहे. आणि नीती आयोग कोणाची संस्था आहे, केंद्र सरकारची. त्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटची संस्था आहे. त्यामुळं पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. अटल इनोव्हेशन मिशन ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. इंग्लिशमध्ये जर वाचलं तर अटल इनोव्हेशन मिशन इज इन्स्ट्रुमेंटल इन इस्टॅब्लिशिंग इकोसिस्टम ऑफ इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप. हे पण सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे. याचं उत्तर काय येईल, 3, अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. अटल इनोव्हेशन मिशन जे 2016 मध्ये ही जी योजना चालू झाली होती, आणि यामध्ये काय की शाळेमध्ये अटल टिंकरिंग लॅब्स आणि विद्यापीठामध्ये काय सांगितलं होतं की अटल इन्क्युबेशन सेंटर्स उभे करायचे. आणि कशासाठी, तर देशामध्ये इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योर स्पिरिट एक जागा करण्यासाठी, नव उद्योजकता किंवा नवकल्पना विद्यार्थ्यांमध्ये जागा करण्यासाठी नीती आयोगनी ही जी काय संकल्पना चालू केलेली आहे. त्यामुळे याचं उत्तर काय येईल, प्रश्न क्रमांक 23चा ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. पुढील प्रश्न कशाच्या संदर्भात आहे, पुढील प्रश्न हा जोड्याजुळवाच्या संदर्भात आहे. आता यामध्ये माझ्या मते तुम्हाला एक बँकिंग नियंत्रण कायदा कशाच्या संदर्भात आहे हे जरी समजलं, कशा संबंध, मध्यवर्ती बँकाचे नियमाचे अधिकार, बँक राष्ट्रीयकरण. आता दुसरा इथं तुम्ही थोडंसं कन्फ्युज होऊ शकता की बँकीय राष्ट्रीयकरणचा उद्देश काय होता. पण 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती आहेत सद्यस्थितीला, त्या 12 आहेत. एवढं तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. आणि जो शाखा विस्तार कशासाठी झालेला आहे, ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये की ब्रांच एक्सपान्शन, ते ठेवींचं अधिक संकलन करण्यासाठी. आणि बँकांचं राष्ट्रीयकरण कशासाठी केलं आपण, ते सामाजिक उद्देश, म्हणजे इंग्लिशमध्ये काय येतं की सोशल पर्पज. मग याचं उत्तर काय येईल, बँकिंग नियंत्रण कायदा. याचं एचं किती आहे, 3 आहे. एचं 3. मग याच्यामध्ये पहिला ऑप्शन गेला, सेकंड ऑप्शन गेला आणि फोर्थ ऑप्शन गेला. याचं उत्तर येईल 3. म्हणजे बघा, तुम्हाला बँकिंग नियंत्रण कायदा, मध्यवर्ती बँकांचे नियमाचे अधिकार एवढं जरी माहित असतं तर तुम्हाला पूर्णपणे उत्तर निघतंय. बचं काय, बँकीय राष्ट्रीयकरण कशासाठी झालं, सोशल पर्पज साठी झालेलं आहे. 31 मार्चला किती बँका होत्या, 12. सीचं 2. आणि शाखा विस्तार कशासाठी झालेलं आहे, ठेवींचं अधिक संकलन करण्यासाठी. म्हणजे राष्ट्रीयकरण जो आता आपण बघतो त्याचं मेजर पर्पजच होतं, काय होतं, बँकांचं राष्ट्रीयकरण याच्यासाठी करण्यात आलं. 69च्या अगोदर ज्या बँका होत्या त्या प्रामुख्याने जे मोठे इंडस्ट्रियल हाऊस होते ते रन करत होते. आणि जे आपल्याला जी कर्ज पुरवठा जो आहे तो एक ठराविक लोकांपुरता, जे अर्बन एलिट्स किंवा मोठ्या कॉर्पोरेशन आहे त्यांच्यापुरतं मर्यादित होतं. मग जे अनसर्व्ड एरियाज आहेत, मग ग्रामीण भाग असेल किंवा प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग असेल, या ठिकाणी कर्ज पुरवठा करण्यासाठी फर्स्ट स्टेजला किती 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. कधी करण्यात आलं ते 19 जुलै 1969. आणि नंतर कधी 15 एप्रिल 1980ला किती 6 बँकांचं करण्यात आलं राष्ट्रीयकरण. असं टोटल 20 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. यांचं पर्पज हेच की फायनान्शियल इन्क्लुजन करणं, त्याच्यानंतर जे आपले कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणं इत्यादी असे पुन्हा सोशल पर्पज सर्व करणं. म्हणजे काय, जे सोशलिस्ट पॅटर्न ऑफ जी सोसायटी निर्माण करायची होती त्यावेळेसच्या गव्हर्नमेंटला, त्या धोरणांसाठी संलग्न बँकेंनी काम करावं यासाठी राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. आणि याचं उत्तर काय येईल, आपण बघितलं ते प्रश्न क्रमांक 24चा पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट प्रश्न कोणता आहे, नेक्स्ट प्रश्न 25 क्रमांक प्रश्न. त्याचं उत्तर काय येईल, केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप मध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा हा आहे. आता याचं उत्तर म्हणजे डेफिनेटली आपल्याला आता सध्या उत्तर भेटत नाहीये. म्हणजे काही ठिकाणी 22% दिसतंय, काही ठिकाणी 23% दिसतंय, काही ठिकाणी तर असं दाखवतंय की बाबा
मार्च 2024 पर्यंत टोटल किती 1,20,000 रजिस्टर्ड स्टार्टअप होते, त्यात महाराष्ट्रात किती होते 25,000, अशा पद्धतीने दाखवतोय. परंतु जर ओव्हरऑल जर बघितलं तर याचं उत्तर मोस्ट प्रोबेबली 22% असणार आहे. कदाचित असेल तर 23% पण असू शकतं, पण माझ्या साईडने मी तुम्हाला 22% सांगतो. हा, तुम्ही जर हे विचारलं की मार्च 2025 ला किती होतं, तर मार्च 2025 ला किती होतं, डेफिनेटली 24% आहे. म्हणजे याच्यामध्ये काय PIB मध्ये आर्टिकल्स वगैरे पण आलेले आहेत, त्यामुळे आपण एक विथ कॉन्फिडन्स सांगू शकतो की मार्च 2025 जे आहे त्यामध्ये किती होतं 24%. यांनी विचारले मार्च 2024 ला, याचं उत्तर काय येईल 22%. पण थोडासा माझ्या मते, कारण की ही जी आकडेवारी जी आहे तर तो असा डेफिनेट कन्क्लुडिंग आपल्याला अशी एक गव्हर्नमेंटचा सोर्स भेटत नाहीये, आणि त्यामुळं हा प्रश्न हँडल करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. कारण का यांनी जे 19, 23, 22, 17 असे जवळचे जे क्रमांक दिलेले आहेत, त्यामुळे योग्य उत्तर भेटणं थोडंसं डिफिकल्ट आहे. तरी माझ्या साईडने मी तुम्हाला पर्याय क्रमांक 3 सांगतोय, किती 22%. नेक्स्ट क्वेश्चन कशा संदर्भात आहे, प्रश्न क्रमांक 26. प्रश्न क्रमांक 26 काय सांगितलंय की 19 जुलै 1969, आता जस्ट बघितलं आपण राष्ट्रीयकरणाच्या संदर्भात, किती खासगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आता आपण जस्ट बघितलं किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, 14. आणि पुन्हा एप्रिल 1980 मध्ये किती राष्ट्रीय बँकांचं म्हणजे खासगी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, त्या 6 बँकांचं होतं. आणि फर्स्ट फेज मध्ये ज्यावेळेस राष्ट्रीयकरण करण्यात आलं तर त्याचा क्रायटेरिया किती होता की ज्यांच्या ठेवी मोर दॅन 50 कोटी आहेत, आणि सेकंड फेज मध्ये किती होतं 200 कोटी. हा प्रश्न आता जो विचारला की किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, 14. आणि एकदम इझी क्वेश्चन होता, प्रत्येकाला याचं उत्तर येणं अपेक्षित होतं. त्यामुळे प्रश्न क्रमांक 26चं उत्तर किती 4. आपण आज याच्यामध्ये असं काही इन डिटेल एक्सप्लेनेशन बघणार नाहीये. आपल्याला मुलांना जास्त करून आता जे मेसेज वगैरे येतात इन्स्टिट्यूटमध्ये की सर उत्तर काय आहे याचं, मुलांना उत्तर जाणून घेणं अपेक्षित आहे. यानंतर आपण याचं सखोल विश्लेषण आणि या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत आपण ज्यावेळेस नंतर बॅच वगैरे असेल त्या बॅचमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करून घेणार आहोत. सद्यस्थितीला आपण उत्तर काय असणार आहे, एक्सपेक्टेड आन्सर, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आता हा प्रश्न कशाच्या संदर्भात आहे, खालीलपैकी कोणती किंवा कोणती वैशिष्ट्ये करदेय क्षमता तत्वाची आहेत. इंग्लिशमध्ये वाचलं काय तर काय येतं की विच ऑफ द फॉलोइंग आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल. आता हे ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल जे आहे विच इज अ फाउंडेशन ऑफ व्हॉट, हे फाउंडेशन कशाचं आहे, हे प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशनचं काय फाउंडेशन आहे. मग या अंतर्गत प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन काय सांगतंय आणि रिग्रेसिव्ह टॅक्सेशन, या टॅक्सिंग मध्ये 2 संकल्पना आहे. प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन मध्ये असं सांगतं की जशी ज्या व्यक्तीचं उत्पन्न वाढत जाईल किंवा ज्याचं उत्पन्न जास्त आहे तो काय करेल, जास्त टॅक्स पे करेल. मग या प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन मध्ये पुन्हा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल इक्विटी आपण मोजतो. व्हर्टिकल इक्विटी मध्ये काय म्हणतो आपण की अनइक्वल ट्रीटिंग अनइक्वल्स विथ अनइक्वली, म्हणजे काय की जर 2 व्यक्तीचं उत्पन्न हे असमान असेल तर त्यांच्यावरती कर जो लादला जाईल तो देखील असमान असेल. आणि हॉरिझॉन्टल इक्विटी मध्ये काय म्हणतो आपण, जर 2 व्यक्तीचं उत्पन्न समान असेल तर त्यांच्यावरती जी कर लादला जाईल तो देखील समान लादला जाईल. मग हे तत्व विचारले, हे तत्व कशाचं काय की करदेय क्षमता तत्वाची आहेत. ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल हे कशाचं फाउंडेशन आहे, हे प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशनचं फाउंडेशन आहे. म्हणजे आयोग आपण काय म्हणतो की गट ब क ला साधारणतः कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स येत नाही. हे बघा कधी कधी इकॉनॉमिक्सच्या इतक्या खोलीमध्ये जाऊन हे कॉन्सेप्ट विचारतात की आपण म्हणतो की जी आपल्याला जी अभ्यासाची जो ट्रेंड आहे आपल्याला हा केवळ फॅक्च्युअल न ठेवता आपल्याला कॉन्सेप्टकडे पण वळणं गरजेचं आहे. त्यामुळे याचं उत्तर काय येईल, ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल कशाचा, पहिलं काय येईल की उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात येते, हे देखील बरोबर आहे. मग याचं उत्तर काय येईल, 3 अ आणि बी दोन्ही देखील बरोबर आहेत. करदेय क्षमता तत्वाची आहेत, ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल. ज्याचं उत्पन्न जास्त तो जास्त पे करणार, ज्याचं उत्पन्न कमी त्याला कमी टॅक्स असेल किंवा एक्झेम्पशन दिले जाईल. त्यामुळं प्रश्न क्रमांक 27चं उत्तर किती आहे, 3.
नेक्स्ट क्वेश्चन कशा संदर्भामध्ये, प्रश्न क्रमांक 28. हा काय म्हणतोय की भारतीय आर्थिक सर्वेक्षण किंवा पाहणी अहवाल 2022-23 अनुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे. कशा संदर्भात विचारलेले आहे त्यांनी, मेक इन इंडिया 2.0. आता हा जो फर्स्ट मेक इन इंडिया कधी लॉन्च झालेला आहे, 2014. आणि जो सेकंड फेज आली त्याच्यामध्ये एकूण टोटल सेक्टर्स किती होते, त्याच्यामध्ये टोटल सेक्टर्स जे होते ते 27 होते. 27 मध्ये 15 जे होते ते मॅन्युफॅक्चरिंग होते आणि 12 जे होते ते सर्व्हिसेस होते. आणि पुन्हा या 15 सेक्टरमध्ये सब सेक्टर्स किती होते, हे सब सेक्टर्स जे होते ते 24 सब सेक्टर्स होते. बघा ध्यानात घ्या. मग भारतीय आर्थिक सर्वेक्षण किंवा पाहणी अहवाल 2022-23 अनुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे. फर्स्ट त्याच्यामध्ये 27 सेक्टर्स आहेत, 15 मॅन्युफॅक्चरिंग साठी, 12 जे आहेत तरी सर्व्हिसेस साठी. आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये प्रश्न विचारलाय मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भात, पुन्हा 24 सब सेक्टर्स आहेत, उपक्षेत्रांचा आहे. आणि हे चारही जे पॉइंट याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत हे चारही पण बरोबर आहेत. म्हणजे पोलाद, व्यायाम शाळा उपकरणे, खेळणी आणि मत्स्यपालन. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं येईल की सर फिशरीज आहे का याच्यामध्ये, तर 100% फिशरीज आहे, फूड प्रोसेसिंग आहे, ऍग्रिकल्चरच्या संदर्भात मॅन्युफॅक्चरिंगच्या बऱ्याचशा गोष्टी या सब सेक्टर्स मध्ये ऍड केलेल्या आहेत. ती लिस्ट तुम्ही मानणं गरजेचं आहे. तसं बघितलं तर हा प्रश्न थोड्या प्रमाणात डिफिकल्ट लेवलवरती आहे, कारण काय एवढे 24 सब सेक्टर्स मॅन्युफॅक्चरिंग मधले, सर्व्हिसेस मधले ध्यानात ठेवणं म्हणजे अभ्यास करत असताना थोडासा चॅलेंजिंग टास्क आहे. त्यामुळं प्रश्न क्रमांक 28 उत्तर काय येईल, वरीलपैकी सर्व. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. हा कशाच्या संदर्भात आहे, जोड्या जुळवा. आता यांनी काय विचारलेलं आहे, कलम क्रमांक आणि तरतूद. आता आपण मला वाटतं ज्यावेळेस PYQ डिस्कशन घेतलं होतं 2024चं, त्यावेळेस पण सेम बजेटच्या संदर्भात, आर्थिक विवरणपत्राच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला होता. आणि 112 जे आहे ते कशाच्या संदर्भामध्ये, ते वार्षिक वित्तीय माहिती किंवा विवरण फर्स्ट. मग याच्यामध्ये एचं 1 येईल, तर 2 ऑप्शन तर तुमचे इथंच इलिमिनेट झाले. आणि 280 कशाच्या संदर्भात आहे, वित्त आयोग 280. मग याच्यामध्ये डीचं काय येईल, 4. त्यामुळे तिसरा ऑप्शन पण गेला, याचं उत्तर काय येईल, प्रश्न क्रमांक 29चं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2. 151 कशाच्या संदर्भामधला आहे, 151 लेखा अहवालाच्या संदर्भात आहे. लेखा अहवाल कशाचा, कॅगचा. जो कुणाकडे सबमिट करायचा आहे, प्रेसिडेंटकडे सबमिट करायचा आहे. आणि प्रेसिडेंट कुठे येतो, पार्लमेंटमध्ये किंवा जे विधिमंडळामध्ये, तर तो त्या ठिकाणी मांडला जाईल. मग जो ते काय फॉर्मॅट आहे, जो कशाचा, रिपोर्टचा, ऑडिट रिपोर्टचा, तो कुठल्या आर्टिकल मध्ये कव्हर केलेला आहे, 151. आणि 267 जो आहे तो कशाच्या संदर्भामध्ये, तो कंटिंजन्सी फंड जो आहे. कंटिंजन्सी फंड काय करतात, ते कॉन्स्टिट्यूशन एम्पावर्स, संसदेला एम्पावर करतं की हा असा एक फंड क्रिएट करा जो कोणाच्या डिस्पोजेबल मध्ये असेल, तो राष्ट्रपतीच्या अखत्यारीत असेल. ज्यावेळेस कुठली इमर्जन्सी असेल तर पार्लमेंट अप्रुव्हल मिळवण्याच्या अगोदर या खात्यामधनं पैसे रिलीज केले जातील. सो प्रश्न क्रमांक 29चं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2. आता नेक्स्ट प्रश्न खालील विधाने विचारत घ्या. प्रश्न क्रमांक 30. भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. पहिलं, श्री RV गुप्ता हे कृषी कर्ज विषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. हे दोन्ही स्टेटमेंट काय त्यांनी विचारले की योग्य आहे, आणि ही दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, योग्य आहेत. आता याची पार्श्वभूमी अशी की 1991 मध्ये ज्यावेळेस आपले नवीन आर्थिक धोरण आलं, ज्यावेळेस असं बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, त्यांच्या राष्ट्रीयकरणामध्ये महत्वाचा मुद्दा काय होता की कृषीला लेस दॅन 2% मनी सप्लाय होतोय किंवा कर्ज पुरवठा होतोय. मग ज्यावेळेस 1991चे राष्ट्रीय जे काही नवीन LPG रिफॉर्म्स आले, उखाजा झालं, त्यानंतर जो कर्ज पुरवठा होता तो 12,000 कोटीचा होता. तो 96 पर्यंत जवळजवळ 30,000 कोटीपर्यंत गेला. तरी पण RBI ही काय हॅप्पी नव्हती. का बरं हॅप्पी नव्हती, की ज्या पद्धतीने त्यांना कर्ज पुरवठाचा जे विस्तार अपेक्षित होता
तो विस्तार त्या ठिकाणी त्यांना पाहायला भेटलेला नाही. मग ह्या पार्श्वभूमीवरती डिसेंबर 1997 ला कुणाच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 1997 मध्ये उच्चस्तरीय समिती जी आर व्ही गुप्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आणि तिचा मॅन्डेट काय होता? मॅन्डेट होता की बँकांनी अजून कुठले प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस लॉन्च करायचे, अजून सिम्प्लिफिकेशन काय केलं पाहिजे, ज्यामुळे कर्ज पुरवठा जो आहे तो वाढवला जाईल आणि बँकांना म्हणजे कमर्शियल बँक्स किंवा शेड्यूल बँकला शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करताना कुठल्या कुठल्या अडचणी येतात त्या अडचणी शोधण्याचा ह्या 3 प्रकारचा मॅन्डेट या कमिटीला दिला होता. कुठली कमिटी होती? जे आपण काय म्हणतो की मिस्टर आर व्ही गुप्ता कमिटी होती. कधी स्थापन करण्यात आली होती? ही डिसेंबर 1997 आणि त्यांनी रिपोर्ट कधी दिलेला आहे? हा रिपोर्ट जो दिलेला आहे तो एप्रिल 1998. त्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत प्रश्न क्रमांक 30 भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. येस, बरोबर आहे. आणि श्री आर व्ही गुप्ता हे कृषी कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. सेकंड स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. त्यामुळे उत्तर काय? दोन्ही ए आणि ब योग्य आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. आता हा कशाच्या संदर्भामध्ये? हा डॅशबोर्डच्या संदर्भात आहे. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळ फलक, ज्याला काय म्हणतो आपण डॅशबोर्ड, अंतर्दृष्टी मध्ये सुरू करण्यात आला. हा कधी सुरू करण्यात आला? हा 5 जून 2023. कुणी केला? शक्तिकांत दास. आणि याचं पर्पज जे होतं ते इंटरनल होतं. म्हणजे काय की जे फायनान्शियल वित्तीय समावेशन आहे त्याचे जे काय पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स बँकांना किंवा आरबीआयला माहित होण्यासाठी हा काय एक जो कल फलक जो आहे ज्याला डॅशबोर्ड आपण म्हणतो, अंतर्दृष्टी कधी चालू केला? 5 जून 2023. त्यामुळे प्रश्न क्रमांक 31चं उत्तर काय येईल? फक्त 3 जून 2023. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणते ती लेखपालनाची तत्वे आहेत? आता हे अकाउंटिंग आणि ऑडिटिंगच्या संदर्भात तुम्ही जर पीवायक्यू जर बघितले तर लास्ट इयरला पण 2024ला अकाउंटिंग ऑडिटिंगच्या संदर्भात क्वेश्चन विचारलेले होते आणि सेम थीम या ठिकाणी विचारलेली. आता यांनी काय विचारलेलं आहे की तत्वे कोणती आहेत? आता ही ज्यावेळेस ऑडिटिंग करतो का नाही आपण अकाउंटिंग करतो, अकाउंटिंग मध्ये काय करतो आपण की इन्कम आणि एक्सपेंडिचरचे काय असतं? एक ते विवरणपत्र असतं. म्हणजे तुम्हाला एक लेखाजोखा भेटून जातो की बाबा गेल्या एका वर्षामध्ये एक खाजगी संस्था असेल किंवा सरकारी संस्था असेल तिचं उत्पन्न काय आणि खर्च काय. मग कुठलीही गोष्ट हे उत्पन्न आहे आणि कुठली गोष्ट हे खर्च आहे हे मोजणं म्हणजे काय? हे प्रिन्सिपल्स ऑफ अकाउंटिंग. अँड दिस इज व्हॉट आस्क्ड इन दिस क्वेश्चन की विच ऑफ द फॉलोइंग आर द प्रिन्सिपल्स ऑफ द अकाउंटिंग. मग असे प्रिन्सिपल्स किती आहेत? जवळपास 14 प्रिन्सिपल्स आहेत. म्हणजे तुम्हाला 14च्या 14 प्रिन्सिपल्स माहित असणं अपेक्षित आहे का? जर कॉमर्सचे विद्यार्थी तुम्ही असाल तर तुम्हाला हे 14 प्रिन्सिपल्स माहित असतील. जर तुम्ही आर्ट्स सायन्सचे जर विद्यार्थी असाल तर शक्यता कमी आहे की तुम्हाला हे 14च्या 14 प्रिन्सिपल माहित असतील. पण अकाउंटिंगचे प्रिन्सिपल काय की जे नियम रूल्स अँड रेग्युलेशन आपण फॉलो करतो, कुठलं की फायनान्शियल स्टेटमेंट बनवताना की कुठली गोष्ट ही इन्कम आहे आणि कुठली गोष्ट ही खर्च आहे आणि ज्या एंट्रीज करतो क्रेडिट आणि डेबिट, जे कॉमर्सचे विद्यार्थी असतील त्यांना हे व्यवस्थितपणे समजत असेल त्या संदर्भातली ही प्रिन्सिपल आहे. कुठली तत्व आपण ध्यानात ठेवतो. मग पहिलंच काय सांगते की ॲक्रुअल प्रिन्सिपल, इंग्लिशमध्ये वाचतो मी चांगलं समजण्यासाठी. ॲक्रुअल प्रिन्सिपल बरोबर आहे. ॲक्रुअल प्रिन्सिपल काय म्हणतं की तुमचं ट्रान्झॅक्शन झालं, तुम्ही पैसे कमावला किंवा खर्च केला, इररेस्पेक्टिव्ह तो कधी भेटेल हे घेणं देणं नाही, पण हे तुमचं फायनान्शियल स्टेटमेंट बनवताना तुम्ही ह्या प्रिन्सिपल थ्रू एंट्री करू शकता. हे झालं ॲक्रुअल बरोबर. मटेरियालिटी प्रिन्सिपल मध्ये काय सांगतं की जर एखादं ट्रान्झॅक्शन हे खूपच कमी इनसिग्निफिकंट असेल, इनसिग्निफिकंट इन द सेन्स की जर त्याची आपण ऍडिशन केली नाही तर जो वाचक आहे, जो ग्राहक आहे, जो फायनान्शियल स्टेटमेंट वाचणार आहे त्याच्या डिसिजनवरती मोठा काय फरक पडणार नाही, तर ते तत्व जर एखाद्या ठिकाणी वापरलं गेलं असेल त्याला मटेरियालिटी प्रिन्सिपल म्हणून बोललं जातं. तिसरं कोणतं आहे की इकॉनॉमिक एंटिटी प्रिन्सिपल. इकॉनॉमिक एंटिटी प्रिन्सिपल म्हणजे काय की एखाद्या संस्थेचा प्रमोटर असेल तर त्या प्रमोटरचा खर्च आणि उत्पन्न वेगळा आणि संस्थेचा खर्च आणि उत्पन्न वेगळा, दोघांचे खर्च वेगळे, दोघांचे उत्पन्न वेगळे, आणि ज्या पद्धतीने आपण हे खर्चांचं असं डिफरन्शिएशन करतो त्याला कुठलं तत्व म्हटलं जातं? इकॉनॉमिक एंटिटी प्रिन्सिपल. म्हणजे जी संस्था आहे
ती काय सेपरेट आहे कुणापासनं, प्रमोटरपासनं. आणि हे तत्व देखील अकाउंटिंग मध्ये आपण वापरतो. आणि काय की मॉनिटरी युनिट प्रिन्सिपल, यामध्ये काय म्हटलं जातं की जी कुठली गोष्ट पैशामध्ये मोजता येईल, कशामध्ये, युनिट कॉस्टमध्ये किंवा युनिट मनी, ती काय आपण मोजतो याच्यामध्ये. जी गोष्ट आपल्याला पैशामध्ये मोजता येणार नाही, मग अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट बनवताना ती काय आपण मोजणार नाही. अशा प्रकारची ही 4 नाही, अजून 10 अशी तत्व आहेत जी तत्व कशामध्ये वापरली जातात, अॅन्युअल जी स्टेटमेंट आहेत, फायनान्शियल स्टेटमेंट बनवताना ग्राह्य धरली जातात. त्यामुळे हे 4 जे ऑप्शन आहेत, पर्याय आहेत, हे 4 बरोबर आहेत. त्यामुळे प्रश्न क्रमांक 32चं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 33, छापील पैशाचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे वाढू शकते. आता याच्यामुळे काय दिलं यांनी, याचं उत्तर काय येईल, चलनवाढ, पर्याय क्रमांक 3. आता महामंदी किंवा घसरण मंदी, डिप्रेशन, मला सांगा ज्या वेळेस तूट असेल तर ती तूट भरण्यासाठी ज्यावेळेस सरकार काय करणार की आरबीआय मध्यवर्ती बँकेकडनं पैसे घेतं, त्या बँकेला पैसे छापायला लावते, तर काय होईल, पैशाचा प्रवाह, मनी सप्लाय ज्याला आपण म्हणतो, टोटल मनी सप्लाय इन इकॉनॉमी वाढणार. आणि ज्यावेळेस मनी सप्लाय वाढतो, क्रेडिट वाढतं, मनी मल्टिप्लायर इफेक्ट वाढतो. त्यामुळे काय होतं की टू मेनी मनी चेसेस लिमिटेड गुड्स अँड सर्व्हिसेस, म्हणजे अधिकचा पैसा जे मर्यादित वस्तू आणि सेवा यांना चेस करतो आणि त्यामुळं महागाई वाढते. हे जे दुसरे 2 ऑप्शन दिलेले आहेत की नाही, की महामंदी आणि घसरण, हे विरुद्ध आहे. म्हणजे ज्यावेळेस पैसा अर्थव्यवस्थेमध्ये मनी सप्लाय किंवा क्रेडिट सप्लाय कमी आहे, तर क्रेडिट सप्लाय कमी असेल तर काय होईल की जी उपभोक्ता जो आहे किंवा ग्राहक आहे तो काय करतो की खरेदी करत नाहीये आणि अर्थव्यवस्थेमध्ये काय दिसतं आपल्याला, मंदीचं वातावरण दिसतं. मग ज्या वेळेस जास्त छापील पैसा अर्थव्यवस्थेत येतो त्यावेळेस चलनवाढ येते. आणि ज्यावेळेस ह्या 2 परिस्थिती असतात, महामंदी किंवा घसरण, सरकार हे वन ऑफ द सोल्युशन म्हणून करतं की जास्तीत जास्त पैसा छापून मार्केटमध्ये टाकायचा आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. त्यामुळं प्रश्न क्रमांक 33चं उत्तर काय येईल, 3, चलनवाढ. आता प्रश्न क्रमांक 34, सिंपल प्रश्न विचारलेला आहे की भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, आपल्या सर्वांना माहितीच पाहिजे, डॉक्टर अरविंद पनगारिया. आणि जो 15वा वित्त आयोग जो होता त्याचे कोण होते, NK सिंग. या संदर्भातलं आर्टिकल कोणतं आहे, 280. आणि फायनान्स कमिशन कोण इस्टॅब्लिश करतं, राष्ट्रपती. ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. पर्टिक्युलरली या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर अरविंद पनगारिया. आता हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, खालील विधाने विचारात घ्या. यांनी काय विचारलंय की 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. अगदी बरोबर. जे भारताचे अन्नधान्य उत्पादन 21-22 ला किती होतं, 315.7 दशलक्ष टन. आता सेकंड पॉइंट जो आहे की नाही तो थोडासा इंटरेस्टिंग आहे. भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती. इंग्लिशमध्ये जर वाचलं तर काय येते, इंग्लिशमध्ये जर वाचलं आपण नीट समजून घेऊया की इंडियाज प्रोडक्टिव्हिटी ऑफ मिलेट एक्सक्लुडिंग जवार वॉज हायर दॅन इथिओपिया. आणि अगदी बरोबर आहे. जर सेकंड स्टेटमेंट जर बघितलं तर जवार जर सोडला तर बाकीचे जे मिलेट्स आहेत, मिलेट्सला काय म्हटलं जातं, न्यूट्री सिरियल्स. मग त्यामध्ये बाजरी येतं, जवार येतं, नाचणी येतं. हे मिलेट्सचे एक पुन्हा साऊथचे 1-2 जो अजून एक त्याच्यामध्ये सिरियलचा प्रकार आहे. तर असे 4-5 सिरियल्स त्याच्यामध्ये मोजले जातात. मग एक्सेप्ट जवार बाकीचे जे कुठले मिलेट्स आहेत, तर भारताची जी प्रोडक्टिव्हिटी आहे, यांनी विचारलंय कशा संदर्भात, उत्पादकता विचारलेलं आहे. इथं उत्पादन विचारलेलं नाही, याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. कशावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे, प्रोडक्टिव्हिटीवरती केलेलं आहे. मग भारताची सरासरी किती आहे, उत्पादकता जी आहे ती हेक्टर आहे. आणि तीच ग्लोबल ऍव्हरेज किती आहे,
इंडिया आणि ग्लोबल ॲव्हरेज. जागतिक सरासरी किती आहे? 1229 किलोग्राम पर हेक्टर कशाच्या संदर्भात? मिलेटच्या संदर्भात. वेराज भारताची जी उत्पादकता आहे ती किती आहे? 1239 किलोग्राम पर हेक्टर, जी इवन आफ्रिकेपेक्षा पण जास्त आहे. आफ्रिका फक्त जो इथिओपिया देश जो विचारलेला आहे त्यांनी, ज्वार सोडली तर बाकीचे जे सगळे मिलेट्स आहेत, पर्ल मिलेट असेल, इतर जे आपले कोडो मिलेट का काहीतरी एक ज्याला म्हटलं जातं ते मिलेट, या सर्व मिलेटमध्ये भारताची जे उत्पादन किंवा प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे. सेकंड स्टेटमेंट जे विचारले, बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होतील की सर याच्यामध्ये उत्पादन इथिओपियाचं जास्त आहे. नाही, इथे यांनी विचारले प्रोडक्टिव्हिटी भारताची त्यांच्यापेक्षा जास्त आहे एक्सेप्ट फॉर ज्वार. त्यामुळे याचं स्टेटमेंट, याचं उत्तर काय येईल? उत्तर येईल बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट. दोन्ही अ आणि ब योग्य आहेत. आता हा करंटचा प्रश्न आहे, तरी पण आपण जाता जाता बघून घेऊ. 2024-25च्या आर्थिक वर्षात डॅश डॅश सकल देशांतर्गत उत्पादन वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. इंग्लिशमध्ये वाचू, समजलं नसेल तर. इंडियाज ग्रोथ रिमेन रोबस्ट विथ किती? 6.5 GDP ग्रोथ इन फायनान्शियल इयर 2024 अँड इज प्रोजेक्टेड टू कंटिन्यू ऑन द ग्रोथ पाथ. म्हणजे किती? सुरुवातीला किती सांगितला होता? आरबीआयने जर सांगायचं झालं तर 7.2, नंतर किती सांगितला? 6.5. मग याचं उत्तर काय येईल? 6.5. जे वर्ल्ड बँकने किती प्रोजेक्ट केला होता सुरुवातीला? यांनी सुरुवातीला 7% केला होता, पण नंतर तो किती केला? तो 6.5 सांगितलाय. आणि जे आता 25-26 जे आहे, 24-25 विचारलं यांनी, 25-26 मध्ये जो ग्रोथ रेट आहे तो इतकाच राहण्याचं प्रोजेक्ट केलेलं आहे. आणि वन ऑफ द रिझन याला सांगितलं ते काय? ग्लोबल हेडविंड्स आणि टेलविंड्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कारण की याच्यावरती नेक्स्ट क्वेश्चन तुमचा बनू शकतो. हेडविंड्स म्हणजे समोरून येणारे अडथळे, आणि टेलविंड्स म्हणून म्हणजे काय? मागून तुम्हाला जे सपोर्ट, जे वृद्धीसाठी जे सपोर्ट करणाऱ्या गोष्टी, त्याला आपण काय म्हणतो? टेलविंड्स म्हणतो. मग यांनी प्रश्न कशाच्या संदर्भात विचारलाय? 2024-25च्या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. तो किती सांगितला आहे? 6.5. सर असे मिळून आपण 15 क्वेश्चन्स अर्थव्यवस्थेचे आणि एक करंट अफेअर्सचे असे टोटल 16 क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. याच्यातला एक जो क्वेश्चन आहे कशाचा? स्टार्टअपच्या संदर्भात. बाकीची जी उत्तर आहेत माझ्या मते तेच आन्सर यायला पाहिजे. आयोगाने काय याच्यामध्ये बदल करणं अपेक्षित नाही. सो दॅट वॉज ऑल फॉर टुडे. विल मीट यू अगेन. थँक्यू सो मच.